झोपायला तेवढंच घरात आहे फक्त, बाकी सगळं बागेतच आहे. बाकी सगळं इकडं. पण तुम्हाला बिझी करून टाकलं की नाही? हा, कंटाळा यायचं कामच नाही पण. बागेत आल्यावर टेम्परेचर सुद्धा काय आहे? आणि थंडावा वाटतोय. तुमच्या बागेमध्ये बाहेरच्या पेक्षा बाहेर जर 40 असेल ना तर आतमध्ये तुम्हाला 35 डिग्री टेम्परेचर, एवढं गरम नाही होत मध्ये. बरोबर आहे ना? नाही. म्हणजे हा एक फायदा आहे. भविष्य काळामध्ये सगळं जग भारतीय शेतकऱ्याचा शेतमाल खाईल, कारण शेतीचं खरं ज्ञान जेवढं भारतात येते जगात कुठेच नाही. आणि पुढे तेच होत चाललं ना. ज्या इस्रायलचे तुम्ही ढुंक वाजवता ना त्या इस्रायलमधले सगळे सायंटिस्ट भारतीय कृषी विद्यापीठांमध्ये शिकून गेलेले. काढा तुम्ही संशोधन काढा उकरून, कृषीचं ज्ञान त्यांच्याकडे भारतातून गेलेले. आज अमेरिकेमध्ये सगळे लोक इस्कॉनच्या मागे लागलेले, कृष्ण आणि त्याची गीता. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मनशांतीसाठी, आनंदासाठी, प्रेमासाठी. आणि आपले जर्सी गाय वापरतोय ते आपल्या गिर गाई किंवा इटू ब्राझीलमध्ये सांभाळतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हेच शिकायचं आहे मित्रांनो. आपण हे कळत नाही की आपली जी संस्कृती, आपले जे संस्कार आहे भारतीय किती श्रेष्ठ आहेत, आपलं ज्ञान किती श्रेष्ठ आहे. म्हणजे आपली शेती सुद्धा सर्व श्रेष्ठच होती.